तुम्हाला जर गावाकडच्या मटणाची चव पाहिजे असेल तर ही रेसिपी आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. एकदम झणझणी, एकदम चविष्ट आहे आणि त्याच्यासोबत आपण सुकड पण पाणी काढलं आहे. ते कसं काढायचं त्याला तर या रेसिपीत बघू द्या. 1 किलो मटण घेतलं आहे मी, त्याला स्वच्छ 2-3 वेळेस धुवून घेतलं आहे. धुवून घेतल्यानंतर मस्त व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये हळद आणि लसूण, कोथिंबीर आणि मिठाचा पेस्ट टाकायचा आहे. याच्यामध्ये नंतर थोडेसे मसाले पण टाकायचे आहेत चव येण्यासाठी. याच्यामध्ये थोडा गरम मसाला, धने पावडर आणि मटण मसाला थोडासा टाकायचा आहे. हे बघा, हे मटण मसाला टाकायचा आहे. याला व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे. मसूर म्हणजे जे मटण राहतं मटणच्या फोडीमध्ये व्यवस्थित मसाला गेला पाहिजे अशा प्रकारे. आणि याला 10-15 मिनिट साईडला ठेवायचं. 10-15 मिनटं झाल्यानंतर एक कुकर घ्यायचं आपण. तर हे मटण कुकरमध्ये शिजवणार आहे, त्याने आपला वेळ पण वाचेल. तर कुकरमध्ये जरा थोडंसं जास्त तेल टाकायचं आणि हे सुकट मटण पुन्हा त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि याला तेलामध्ये एकदम फ्राय व्यवस्थित करायचं आहे. हे बघू शकता तुम्ही, एकदम व्यवस्थित फ्राय करायचं आहे आणि याच्यामध्ये कुठलेही पाणी न टाकता हाय त्या पाण्यातच आपण याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता, याला मी कुठलंही पाणी न टाकता आपल्या ह्या मटणाचं पाणी झालं आहे. नंतर याच्यामध्ये पाणी आपण मटण शिजायच्या अकॉर्डिंग इथं पाणी टाकायचं आहे आणि असं झाल्यानंतर ह्याला कुकर लावायचा आहे. त्यानंतर 1-2 शिट्ट्या झाल्यानंतर व्यवस्थित मटण शिजलेलं आहे आपलं. हे बघू शकता तुम्ही, एकदम गरम ह्याला आपण थोडंसं सुक्कड काढायचं आहे. जे लातूर साईडचे आहेत त्यांना हे नक्की माहीत असेल. हे कंदोरीमध्ये वगैरे हे कशी भाज्या करतात ते सेम अशा प्रकारे भाज्या करून घेतात. नंतर माझी लहान मुलगी आहे, त्याच्यासाठी मी हे सुक्कड काढलेलं आहे. मस्त सपक लहान मुलं पण खाऊ शकताना आपण पण खाऊ शकता. हे काढून झाल्यानंतर आपण तयारी करायची वाटणाची. कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि एक खोबरं किसून घ्यायचं आहे. त्याला मस्त वाटण तयार करायचं आहे. ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून हे बघू शकता अशा प्रकारे वाटण तयार करायचं आहे. आणि त्याच भांड्यामध्ये 1-1.5 टमाट्या घेऊन त्याची पण टमाट्याची प्युरी करायची आहे आणि त्याच कुकरमध्ये घेऊन तेल टाकायचं आहे. तेल टाकून एक तमालपत्र पण टाकायचं, थोडीशी जिरे टाकायचे. तुम्हाला पाहिजे असेल तर थोडेसे खडे मसाले पण टाकू शकतात. नंतर ह्याच्यामध्ये 1-2 बारीक चिरलेले कांदा टाकून मस्त ह्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. थोडंसं मीठ पण टाकायचं. नंतर वाटण तयार झालेलं ते पण टाकून द्यायचं आणि ह्याला पण मस्त वाटणाचं कच्चं पण जाण्यापर्यंत ह्याला फ्राय करायचं, तेल सुटेपर्यंत अशा प्रकारे. नंतर याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी पण टाकायची. हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. मसाले म्हणजे आपले वाटण वगैरे सगळं तयार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मटण मसाला टाकला आहे मी, थोडंसं मीठ आणि इकडे गावाकडे हे घरी बनवलेला मसाला आहे. कांदा मसाला, गरम मसाला नाही, काळा मसाला, आमच्याकडे एसूर म्हणतात त्याला. मग हे टाकलं आपल्या टेस्ट अकॉर्डिंग. 4-5 चमचे टाकलं मी तिखटाप्रमाणे. तुम्हाला जितकं तिखट पाहिजे तितकं तुम्ही टाकू शकता. नंतर हे मस्त मटण टाकून द्यायचं. तुमच्यात माणसं नसेल तर तुम्ही हे असे खाऊ शकता. आणि आमच्यात पण 2-3 जण होते म्हणून थोडंसं वाढवलं आम्ही गरम पाणी टाकून. बघू शकता मस्त रेडी आहे आपलं मटण. एकदम 1-2 उकळी येतील नंतर याच्यावर कोथिंबीर टाकून एकदम सर्व करायचं. मस्त गरमागरम झणझणीत असं मटण, सुक्कड, भाकरी, भात, कांदा, लिंबू एकदम भारी बेत झाला होता. तुम्ही पण असाच बेत करा आणि आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. नवीन असेल तर व्हिडिओला आपल्या कमेंट पण करू शकता. चला मग, बाय.